पेडगावमध्ये 20 लाख निधीतून होणाऱ्या कब्रस्तान सुशोभीकरण कामाचे उद्घाटन। परभणी जिल्ह्यातील पेडगाव येथे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या मार्गदर्शनाखाली रुपये 20 लाख निधीतून मंजूर झालेल्या पेडगाव येथील कब्रस्तान सुशोभीकरण कामाचे आज पेडगावमध्ये उपसरपंच शेख सलमान यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले। या निधीतून पेडगाव येथील कब्रस्तानकडे जाणारा सिमेंट रस्ता तयार करणे सोबतच इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। पेडगाव येथील मुस्लिम बांधवांची खूप वर्षापासून कब्रस्तान सुशोभीकरण करण्याची मागणी होती, ती या निमित्ताने पूर्ण होत आहे। आज या उद्घाटन कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाथरी विधानसभा अध्यक्ष संतोष देशमुख, चेअरमन दीपक देशमुख, अकबर खान पठाण, बाळासाहेब देशमुख, माजी सरपंच शेख रसूल, शेख अकबर, ग्रामपंचायत सदस्य गोपाळ देशमुख, हरीश पठाण, दीपक देशमुख, बाळू खरात, पुरुषोत्तम देशमुख, स्वप्नील देशमुख, सतीश सुरवसे, अनवर पठाण, इरफान बेग, शेख इर्शाद, सय्यद साजिद, शेख इसाक, शेख फरहान आदींची उपस्थिती होती। पेडगावमधील सर्व गावकऱ्यांना विनंती करण्यात आली आहे की आपल्या गावात होत असलेल्या या कब्रस्तान सुशोभीकरण कामावर आपण लक्ष ठेवावे व होत असलेल्या कामाबद्दल काही सूचना किंवा तक्रार असल्यास, अभिप्राय असल्यास ग्रामपंचायत कार्यालय येथे तोंडी अथवा लेखी स्वरूपात कळवावे। तसेच होत असलेले काम चांगले व दर्जेदारच होईल याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी अशी विनंती सुद्धा करण्यात आली आहे। आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल SKF न्यूज, सलमान सय्यद सोबत पाथरी। धन्यवाद।